ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेवरून बोध घेऊन ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांमधील असलेला अंतर्गत तणाव, संघर्ष, धुसफूस दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलंय। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची घटना निंदनीय आहे, पण ठाणे जिल्ह्यात खास करून शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत धुसफूस असल्याचं या घटनेवरून उघड होत आहे। ठाण्यातही भाजप आमदार संजय केळकर व शिवसेना नेते यांच्यात सतत अंतर्गत तणावाचं दर्शन घडत असतं, तर हाच प्रकार मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर आदी ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वारंवार दिसून आलाय। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे। देशाचे आदरणीय नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील 3ही जागा जिंकणं महत्त्वाचं आहे। अशावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील घटक पक्षातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन महायुतीतील पक्षातील तणाव, संघर्ष, धुसफूस दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय। आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जो गोळीबार केला याचा करावा तेवढा निषेध कमी आहे। अत्यंत निंदनीय असं काम त्यांनी केलेलं आहे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना हीच विनंती राहील की ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सगळे खासदार असतील, आमदार असतील, भाजपचे केंद्रीय मंत्री असतील, आमदार असतील, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असतील, यांना एकत्रितपणे घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा लागेल। हा तणाव, हा असलेला एकमेकांमधला संघर्ष हा जर कमी करायचा असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल। लवकरच लोकसभेची आचारसंहिता जाहीर होईल आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी ठाण्यातनं 3ही खासदार हे महायुतीचे जाण्याचं गरजेचं आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा तणाव लवकरात लवकर कसा निवळेल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा ही माझी त्यांना नम्र विनंती आहे। आकाश साहने, स्वानंद मीडिया, ठाणे। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।